झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। देवी, हे शेवटचं। यापुढे माझ्या हातून असा काही घडू देऊ नकोस ज्याने भावना मॅडमना त्रास हो। खूप मोठी चूक झाली आहे माझी, खरंच मूर्खपणा केलाय मी। काय तर म्हणे त्यांना न्याय मिळवून द्यायला निघालो होतो आणि काय केलं मी? त्यांना घराबाहेर जावं लागेल अशी वेळ आणली त्यांच्यावर। तुम्हाला कौल दिला होतास तर का नाही जाऊन त्यांना विचारलं मी? का नाही विचारलं त्यांना की तुमच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालू? का नाही सांगितलं त्यांना की माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम? त्यांच्या पाठीमागून वार केलाय भ्याडपणे। स्वतःला फार शहाणा समजत होतास ना? सिद्धिराज संपतराव गाडे पाटील कुठल्या तोंडाने त्यांच्या समोर जाऊ हेच कळत नाहीये मला आता। देवी, ही चूक कशी दुरुस्त करू मी? तूच सांग मला। काय पाप केलीत मी मागच्या जन्मात म्हणून मला हे सगळं भोगावं लागतंय? असं का केलंस तू माझ्या बाबतीत? तू का अशी परीक्षा बघतेस माझी? हे काय माझ्या गळ्यात? माझ्या नकळत माझ्या गळ्यात हे बंधन घालणाऱ्याला मी शोधल्याशिवाय राहणार नाही। तू माझी परीक्षा घेतेस ना? मी सुद्धा त्या परीक्षेला उतरायला तयार आहे। माझं नशीब कितीही वाईट असलं ना तरी सुद्धा माझ्यात अजूनही लढायचं बळ आहे। माझ्या अंगातल्या या बळावर मी माझ्या नशिबावर मात करणारच। मला शक्ती दे आई, मला शक्ती दे। आई, तूच सांग मला आता मी काय करू यातून? आई सांग ना। भावना मॅडम, तुम्ही ठीक आहात का आता? तुमचा हा प्रश्न चुकीचा आहे सिद्धिराज। आता मी ठीक तेव्हाच होईल जेव्हा माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र कोणी बांधलंय ते मला कळेल।
पदरी एक मूल असणाऱ्या एकट्या बाईच्या गळ्यात तिच्या नकळत मंगळसूत्र घालण्यासारखा भ्याडपणा आजपर्यंत कुणी केला नसेल. आता लवकरात लवकर तो माणूस सापडायला हवा. तुमच्या बरोबर जे घडलं ते खरंच खूप वाईट होतं. आपण पूर्णपणे प्रयत्न करूया त्या माणसाला शोधायचा. एक विचारू तुम्हाला, तो जर तुमच्या समोर आला तर तुम्ही माफ कराल त्याला? माफ? ज्याने माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या माणसाला मी माफ करू? आतापर्यंत माझं लग्न होत नव्हतं म्हणून सगळा समाज मला टोमणे मारत होता, पण यानंतर सगळे लोक माझ्या चारित्र्यावर संशय घेणार आहेत. समाज माझ्याकडे मी एक लफडेबाज मुलगी आहे या नजरेनं बघणार आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर समाजात वावरताना या मंगळसूत्राचं ओझं होणार आहे मला. आणि ज्यांनी हे सगळं केलं त्या माणसाला मी माफ करू असं म्हणताय तुम्ही? लायकीच नाहीये त्याची. त्या माणसाला मी कधीही माफ करणार नाही. त्या उलट माझा समोर आला ना तर जन्माची अद्दल घडवीन मी त्याला. सोडणार नाही. ना ताई, ताई, अगं तू 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 बरी आहेस ना? हा, आता तू मगासपासून हॉर्न देतोय. तुला कुठे लक्ष कुठे आहे तुझं? तू तू इथे काय करतोयस विश्वा? मी सोड, मी जात होतो. पण तू कशी आहेस? बरी आहेस ना? हो, मी ठीक आहे. मी बरी आहे. ताई, तुला बरं वाटत नाहीये का? चेहरा बघ कसा झालाय. नाही, मी बरी आहे. बरं वाटतंय मला. काय झालं? चक्कर वगैरे आली आहे ना? पाणी देऊ का? नाही नाही, नको नको, मला बरं वाटतंय. तुम्ही गेलात तरी चालेल, जा. ताई, खरंच तुला बरं वाटतंय ना की आपण 5 मिनिटं बसूयात का इथे? नाही नको, मला घरी जायचंय. मी घरी जाते. हो, जा तू घरी, पण आधी आपण डॉक्टरांकडे जाऊयात. ये. अरे मी तुला सांगितलं ना, मला घरी जायचंय. मला काही नाही झालंय. मला आता घरी जाऊ दे, बाकी काही नकोय मला. ओके ओके, नो प्रॉब्लेम. जा तू घरी, पण मी येईन तुला घरी सोडायला. ताई प्लीज, नाही म्हणू नकोस. रिक्षा. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज